Subscribe now and press the bell icon. Never miss an update. या ठिकाणी उपस्थित आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, त्याचप्रमाणे आपले पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी जगताप, त्याचप्रमाणे खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आक्रोशित उदळे, त्याचप्रमाणे आपल्या कात्रज विभागाचे युवा नेतृत्व आणि माजी नगरसेवक युवराजी बेलदरे, त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील कार्यक्षम नगरसेविका अश्विनीताई भागवत, त्याचप्रमाणे सागर भागवत, उपस्थित सर्व या ठिकाणी असणारे धनकवडीतील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे संकेतचे मित्रपरिवार आणि या ठिकाणी उज्जैन यात्रेसाठी काय निमंत्रित केलेले आहेत ते सर्व आपले धनकवडी वार्ड क्रमांक 37 मधील सर्व बंधू महिला भगिनी, या ठिकाणी संकेत यादव हा बीटेक सिव्हिल MIT मध्ये झालेला आहे. तसं पाहिलं तर त्याला मी म्हणलो होतो तुला कॉर्पोरेशन मध्ये किंवा राज्य शासनामध्ये तुझ्या क्वालिटी प्रमाणे त्या ठिकाणी तो अत्यंत हुशार आहे, तुला चांगल्या प्रकारची नोकरी त्या ठिकाणी मिळू शकते. परंतु त्यांनी मला बिझनेस करायचे आणि बिझनेस मधून त्याला कुठेतरी बाळकडू आहे, त्यामुळे तो राजकारणामध्ये त्या ठिकाणी त्याला आवड निर्माण झाली आणि छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या विभागामध्ये घेऊन त्यांनी राजकारणात या ठिकाणी त्याचं भविष्य आजमावण्यासाठी या ठिकाणी तो प्रयत्न करीत आहे. तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद आहे. आजचे सत्कार मूर्ती आपल्या सगळ्यांचा एक युवक सहकारी संकेत, सर्वप्रथम याला वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. त्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, त्याच्या सगळ्या मनोकामना आई तुळजाभवानीच्या कृपेनं पूर्ण होत अशी मी सर्वांच्या वतीनं त्याला सदिच्छा शुभेच्छा. यादव, त्याचे सर्व कुटुंबीय, उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, आपल्या सर्वांच्या वतीने मी संकेतला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो.
संजय यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। आज संकेतचा जन्मदिवस देखील आहे। जलयात्रेचा शुभारंभ, जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन असं एकत्रित कार्यक्रमाचं नियोजन करत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं। जन्मदिनाच्या निमित्तानं मी संकेतला मनापासूनच्या शुभेच्छा देईल। संकेतला उदंड निरोगी दैदिप्यमान आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी चरणी प्रार्थना करेन। खऱ्या अर्थानं कोणत्याही राज्याच्या देशाच्या प्रगतीचा आलेख त्या भागातल्या युवकांच्या मुद्द्यांचा मोजला जातो। त्या भागामध्ये असलेल्या कार्यरत युवकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रगती होत असते त्यात समाजाची, आणि म्हणून संकेत सारखे युवा नेतृत्व जेव्हा समाजामध्ये आपल्याला समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी जोपासण्यासाठी काम करायचं आहे हा विचार करून पुढे येतं, तेव्हा खऱ्या अर्थानं हा एक सकारात्मक विचार असतो। राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली संजय यादव यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे। आता मुलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये विद्यार्थी, युवक असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून निश्चितपणे संकेतला मिळेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि संकेतच्या पुढच्या